परमेश्वरांनी आपला इथं पांडुरंगाचा नमस्कार आणि काही होईना पाऊस पडला, परंतु पाऊस पडला म्हणून मी समाधानी नाही. काही थोडंफार काही पाणी वाचले असेल, जिथं पाऊस चांगला पडलेला असेल, परंतु ह्याच्या संदर्भामध्ये आम्ही वरनं काही प्रेशर होऊन हवेली तालुक्यामध्ये, दौंड तालुक्यामध्ये, पुरंदर तालुक्यामध्ये वरनं काही गडबड होणार नाही. त्यांनाही मिळेल त्यांच्या हक्काचं, पण त्याचवेळेस आम्हालाही मिळेल आमच्या इंदापूरच्या हक्काचं, आमच्या खडकवासल्याच्या टेलचं. त्या पद्धतीने तुम्हाला आठवत असेल, खडकवासल्याचं तर पाणी त्या सडकटला काढलेलं होतं. मला हातीवरून साखर वाटली जमा नाहीये, परंतु मला आठवत आहे. पण तू कुठं आता पाणीच नाही, इकडेच पाणी मिळालं तर सडकटला कधी पाणी द्यायचं, म्हणून त्यांना तिकडनं ते भर काढलेली. आम्ही नदीला पण आता काही काही ठिकाणी बॅरेजेस करतो. आम्ही केटीवेरीचं रूपांतर बॅरेजेस मध्ये करतोय, ते महाराष्ट्रात केलेलं आहे. मी आता बीडचा पालकमंत्री तिथेही केलेलं आहे, मांजरालाही लातूरमध्ये केलेलं आहे, गोदावरीला नाथसागर पासून बाबरी बॅरेज पर्यंत अनेक ठिकाणी केलेलं आहे, तापी नदीवर केलेलं आहे. त्या नद्या मोठ्या आहेत, तिथं बॅरेज करायचं म्हटलं तर 2-2 टीएमसी पाणी आणतं, 2.5 टीएमसी खडक असलेलं पाणी आणतं. आपली नदी उथळ आहे, आपल्या इथे एवढं पाणी आणणार नाही, पण केटीवेरपेक्षा कितीतरी पटीने जास्त पाणी तिथं आहे. तयारीबद्दल आपण स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी पुढे जाऊ. कारण तुम्ही ज्यावेळेस दत्ताभाऊ भरणेंना, अजित पवारांना प्रतिनिधित्व करण्याची संधी देतात, त्यावेळेस आम्ही तुमचं लोकप्रतिनिधी म्हणून तिथं सभागृहामध्ये बसून ज्यावेळेस कायदे करतो, नियम करतो, त्यावेळेस याही गोष्टीचं भान डोळ्यासमोर ठेवून की पुढं माझ्या पुढच्या पिढीनं आमच्या पूर्वजांनी चुकीचं केलं किंवा यांनी त्यावेळेस लक्ष दिलं नाही म्हणून आमची राख रांगोळी झाली, असा ब्लेम आमच्यावर येऊ नये याकरता मी मामाच्या पालच कोणाकोणाच्या शपथा घेऊन मोकळा झाला. मी शपथ घेतली, मी पण खरंच आम्ही सगळ्या अकोलेकरांना माहिती शब्दाचा पक्का आहे. मी एखाद्याला सांगितलं खासदार करतो तर करतो, मी एखाद्याला सांगितलं ह्याचा काटा काढतो तर काढतो, मी एखाद्याला सांगितलं त्याला पाडतो तर पाडतो, पाडतो की नाही. तर त्याच्यामुळे मी तुमच्या कामात लक्ष घातलं, तुम्ही काळजी करू नका.